आपण म्हणायचं आपला हक्क आहे, अधिकार आहे, आपण महिला आहोत, आपण पाणी पितो, आपल्या मुलांना पाजतो, आपल्या नवऱ्यांना सर्वांना पाणी पाजतो का नाही. आपण आपल्या हाताची स्वच्छता, आपलं कुटुंब आपण चांगलं सुरक्षित ठेवू शकतो. म्हणून पहिला पाऊस पडला तर त्यांना सांगायचं त्यांची जे म्हणजे त्यांचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्यानं कुठेतरी त्यांनी बाहेर राहत आहे, म्हणून आपण सांगायचं की तिथं ब्लिचिंग केलं पाहिजे, आम्हाला स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे. पाण्यामुळे होणारे प्रत्येक आजार आहेत, आता पावसामुळे काय आहे, सर्दी, ताप, खोकला, मलेरिया, टायफॉइड सगळं पाण्यामुळे होतं का नाही. त्याच्यामुळे आपण सर्वात पहिलं आपली एक बाजू आहे, जेव्हा बी आपण ग्रामपंचायतमध्ये जातो किंवा आपल्या गटाची चर्चा होते तेव्हा हा एक मुद्दा काढायचा. परत एकदा आहे की नाली जे असते, नालीमध्ये काय आहे ते आपल्या घरचे जे नाली आहे, मी एक तुम्हाला मुद्दा सांगते, माझ्याच गावच्या छेल्लवाडाचंच आहे. तर नाल्या आहेत आपल्या घराच्या साईडला, तिथं सोचगड्डे नाही आहेत, हो का नाही, सोचगड्डे नाही. तर इथे 3 घरं आहे, तर या घरचं पाणी त्या घरी गेलं नाही पाहिजे, त्या घरचं पाणी त्या घरी गेलं नाही पाहिजे. सरळसा नाला आहे, एक छोटीशी नाली काढलं तर तिथून काय असतं, पाणी सरळ जाते. पण तसं न करता तुझं माझं न पटता काय केले, तिथे एक खड्डा तयार केले, त्याच्यामध्ये मलेरियाचे जंतू करोडो प्रमाणे आहे, करोडो प्रमाणे. एक जंतू एक मच्छरला चावलं तर आपण मच्छरदाणी यूज करतो का, खूप सारे लोक मच्छरदाणी यूज नाही करत. जर एक मच्छर जरी चावलं तर ते मच्छर पूर्ण गावामध्ये एक एक मच्छर पूर्ण पैदास करून सर्वांना मलेरिया पसरवतो. त्याच्यामुळे आपण घरातली एक बाई आहोत तर कुठेतरी आपण ॲडजस्ट केलं पाहिजे. जर समजा त्या मोहल्ल्यातले कोणी बाया आले असतील तर हा ॲडजस्ट करू शकते. आम्ही वारंवार सांगून सुद्धा गडचिरोलीवरून टीम येऊन सुद्धा ते करायला तयार नाही आहे. तिथे जर संध्याकाळच्या टायमात जर तुम्ही 2 बाया जर बसून बोलत असाल तर ते तुमच्यावर हमला करणार आहे, पूर्ण त्यांची मच्छरची फोर्स घेऊन, आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, मलेरिया होतं. म्हणून त्याच्यामुळे आपण जर समजा आपले मडके असतील ते पूर्ण पाणी जर कामाचे नसतील ते उबरे टाकून ठेवायचं. त्याच्यानंतर नाली असलं तर नालीमध्ये 15 दिवसाच्या आत, आपल्याकडे तर दवाई नसते पण आरोग्य डिपार्टमेंटकडे असते फवारणी, ते 15 दिवसात एकदा करायचं असते, ते करून घ्यायचं, MPW करतात. त्याच्यानंतर जे साचलेलं पाणी असते त्याला साचून ठेवायचं नाही, ते उबड्या मारून ठेवून द्यायचं, जे आहे ते झाकून ठेवायचं. त्याच्यानंतर हप्त्यातून एकदा कोरडा दिवस पाडायचा आहे आपल्याला, जेणेकरून तिथे स्वच्छ पाण्यावरच हा मलेरियाचा जंतू तयार होतो. त्याच्यानंतर गरोदर मातांना तुमच्यामधले जे बी गरोदर माता असतील त्या गोळ्या खात नाही, रक्त कमी असतं. आपल्या बायांचं म्हणणं आहे, आधीच्या लोकांचं म्हणणं काय आहे की गोळ्या खाल्यानं काय होतं, बाळ मोठं होतं. पण जर समजा ती बाटल मी घेतली, त्या बाटलमध्ये मला अर्धाच भरते पाणी त्याच्यामध्ये, ठीक आहे, अर्धा लिटरचं पाणी भरते, पण मला त्याला 1 लिटरचं पाणी भरायचं, त्याच्यात मावणार आहे का, नाही मावत. म्हणून आधीच्या लोकांना जे गैरसमज आहे ते काढून टाकायचं. आपली जे गर्भपिशवी असते ते मर्यादित असते, तेवढंच वाढते, आणि त्या गोळ्या आयरनच्या आणि कॅल्शियमच्या दोन्हीही टाईम खायचं असते. आजकाल गोळ्या काय, महिला जास्तीत जास्त काय व्यसन करतात की नाही, व्यसनामुळे आपला SB कमी होतो. त्याच्यामुळे व्यसन कोणतं आहे, तंबाखू आहे, खर्रा आहे, खर्राची शोक सर्वात जास्त आहे. आपण आपल्या बाळाला काय देतो, पोटापासूनच जहर देतो, जहर, समजलं. मी प्रत्येक ठिकाणी म्हणजे रायगड्डा असेल, खांदला असेल, चिलपल्ली असेल, जिथं बी मीटिंग घेतलं मी सर्व महिलांना हीच गोष्ट सांगितली पण आहे. जहर देता आपल्या बाळांना आपण जहरापासून निर्माण करत आहोत, हो की नाही. गोळ्या कधी खायचंय ते गोळ्या बाजूला ठेवतात, ती गोळी खाल्लं तर आपल्याला काय होते, उलटी होते, काहीतरी होते, संडास साफ नाही तो, हे सगळे कारणं असतात. म्हणून ह्या गोष्टी आपण जर आपल्या कार्यक्षेत्रामध्ये कोणी असतील किंवा इथं कोणी उपस्थित असतील तर ह्या गोष्टी पाडायची आहे. त्याच्यानंतर पहिले खेपची जर मुलगी पहिला वेळ जर गरोदर असलं तर त्या महिलेला 6,000 रुपये मिळतं PMVYच्या अंतर्गत. त्याच्यात सुद्धा आधार अकाउंट खोलायचं आहे, तुमचं आधार लिंक असलं पाहिजे, त्याच्यात बँकेचं पासबुक, पोस्टाचं खोललं तर सर्वात सोपी गोष्ट आहे, पोस्टामध्ये मिळून जातात. आता तो भाग आमच्याकडे नाही आहे, तरी पण मी तुम्हाला सांगत आहे. आता अंगणवाडीकडे गेला आहे, त्यांनी भरणार आहेत 1 जूनपासून त्यांच्याकडे गेला आहे कार्यभार. त्याच्यानंतर आहे दुसऱ्या मुलगीच्या नंतर सुद्धा दुसरी खेप जी असते, दुसऱ्या खेपीमध्ये मुलगा झाला तर मिळणार नाही, पण दुसऱ्या खेपीला जर मुलगी झाली तर त्यांना सुद्धा 6,000 रुपये मिळतात. त्याच्यासाठी सुद्धा आपले कागदपत्र वगैरे करावं लागते, आधार लिंक, बँक पासबुक, आणि जसं सिस्टर कार्ड देते ते सर्व आपण कोणाकडे जमा करावं लागते, आशाताईकडे जमा करून ते द्यावं लागते. पण
तो भाग आता नाही आहे तुमच्या याच्यात, आमच्यावरसून सुटलेला आहे तो भाग. म्हणून आता ते काय नाही, पण तुमच्या मदतीस जेवढं होईल तेवढे ते पैसे मिळतात. नाही मिळलं तर तुम्ही त्या ऑफिसला जाऊन, त्यांनी फॉर्म भरले म्हणून त्यांनाच आपण दोषी द्यायचं नाही, तुम्हाला मिळले नाही म्हणून. पण आपण ऑफिसमध्ये आपला आधार कार्ड जो असतो तो आपला हक्क आहे, हो का नाही. काम करायचं कोणाचं आहे, जर बँकेचं तुम्ही जर कर्ज भरायचं असलं तर तुम्ही फॉर्म भरून बँकेला देता, पण बँकेवाला तो मंजूर करून देणार, हो का नाही, आपल्याला फीज. हे पण तसंच आहे, तुमचे जे पैसे मिळणार आहे ते आपण स्वतः जाऊन आधार कार्ड घेऊन आपण चेक करू शकतो, कोणाला दोष न देता. जसे माझ्या आशा वर्करनं फॉर्म भरलं, मला पैसे नाही मिळाले म्हणजे आशाबाई खाली पैसे, असं नाही. असं ते ऑफिसमध्ये जाऊन आपण आधार कार्ड घेऊन आपण त्या लिंकने आपण चेक करू शकतो, काय झालं, काय आपलं एक स्पेलिंग गलत असते, नावाच्या ह्याच्यामध्ये असते, आडनावाच्या ह्याच्यामध्ये असते, ह्या सगळ्या गोष्टी असतात. एवढं सांगून माझे 2 शब्द समाप्त करतो. धन्यवाद बोलायला संधी दिली.